एक पहिली झुंज या सामन्यातून आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. महत्त्वाचा सामना क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना या स्पर्धेतला या दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नावाची जर्सी प्रतिज्ञा केलेलं चाळी बाजार आपण पाहतोय सोडवली या संघाचा एक आधारस्तंभ चढवला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रयत्न करतोय प्रयत्नाची दाद मिळत नाहीये. पुन्हा रिक्त असते बाहेर परत त्याला प्रत्युत्तर साधण्यासाठी प्रदान केलेला सचिन चढाई करतोय. त्याच्यासाठी बोनस आला आहे. अशा पद्धतीनं ही चढाई आपल्याला पाहायला मिळेल. जमला तो आता 5 राऊंड केला ना. मारली वारंवार चढाई करतो. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप छान खेळ आपल्याला पाहायला मिळाला या खेळाडूचा. आपल्या चढाईच्या जोरावर गुणांची कमाई करत आपल्या संघाला इथपर्यंत या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवलंय आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र एक सुंदर पकड पाहायला मिळाली. सचिन पाटील चढाई आपण मैदानावरती पाहतो. तुझा सांगितलं मला म्हणजे तुम्हाला बबल भाऊ सौरभ जा हो तिथे दे थोडी डबल दे इकडे दे अरे त्याला चावलं मला चावलं गंभीर मस्त त्याला चावलं नको वेदांचा आवाज ऐकतोय ना.
गेम पडले नाव आलाय तसा जर्सी प्रदान केलेला संघाचा चढाईचा तर आपण पहिला गेला पुन्हा एकदा यशस्वी चढाई आपण मैदानावरती पाहतो आपल्या चढाईला मध्ये तो 2 गुणांची कमाई करतो आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सचिन खरं सुरुवातीपासूनच आपण याच गोष्टीचा आशावर पोहोचतो की सामन्याची वेळ कमी झाली की मात्र चांगले संघ आपल्याला माहिती बाबू चहा पाहिजे आम्ही इथं बसलो टेजवर तर आम्हाला त्यामुळे जास्तीत जास्त वेळेचे सामने आपल्याला कसे खेळता येईल याच्याकडे आपण जर लक्ष दिला तर नक्कीच करण्यात आलं होतं लवकर सुरू होऊन आपल्याला लवकर जर सुरू झाली तर आपल्याला जास्तीत जास्त वेळेचे 10-5 10चे 15-15ची गेम खेळता येईल सामना खेळण्यासाठी श्री गणेश आधार जय बजरंग खारमजगाव आपण तयारीत राहायचं क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण खेळणार आहोत सामना मध्यंतरसाठी फुटतोय क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे गडच आपण पाहतोय गावदेवी रेडर्स वडोदरी वर्सेस सिद्धिविनायक नगर असे 2 प्रकारचे संघ या स्पर्धेतला हा सामना खेळतायत नक्कीच मध्यंतरपर्यंत या सामन्यावरती सिद्धिविनायक नांदगाव या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं तर एक लहानसा गोजा गावदेवी रेडर्स वडोदरी या संघावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने सेकंड हाफमध्ये परतफेड करेल गावदेवी रेडर्स संघ तर दोन्ही संघांकडे आपण जर पाहिलं तर काही नक्कीच दोन्ही संघांकडे आपण खेळाडू जर पाहिले तर सामन्यावरती पाहायला मिळते कशा पद्धतीचा खेळ दोन्ही संघांकडून या मैदानावरती सुरू आहे क्वार्टर फायनलचा पहिला सामना पाहिजे दुसऱ्या सामन्यासाठी श्री गणेश आधार वर्सेस जय बजरंग दोन्ही संघांनी चालू सामना 7 खेळ मैदानाचा ताबा घ्यायचा हे पण चांगलाच भेटेल मैदानावरती पाहतो बरंच प्रयत्न देखील केला गेला परंतु काय त्याच्या प्रयत्नाला निर्णय येतोय काय दाद मिळतोय अशा प्रकारे निर्णय झालेला नाही मात्र 1 तास त्या माघारी परतल्यानंतर पुन्हा एकदा सचिन ग्रामस्थांमध्ये उंबरगाव कोंडंबोली जे हनुमान क्रीडा मंडळ उंबरगाव कोंडंबोली यांच्या विधानाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे 3 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ज्यामध्ये रोहा श्रीवर्धन आणि मुरुड अशा 3 तालुक्यांतील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सर्वजण नामवंत खेळाडूंचा खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला चांगल्या वातावरणात सुरुवातीपासूनच ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली आणि एक चांगला प्रतिसाद आज सुरुवातीपासून आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी लागले कारण कोणते कार्यक्रम घ्यायचे झाल्यानंतर या ठिकाणी लागले गेले त्यामुळे या स्पर्धेचा एक टप्पा पण या ठिकाणी
महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. या संघातला संघाचा संघर्ष आपल्याला मैदानावरती दिसतो. किती लढत पहिल्या काही गुणाची पिछाडी आहे त्याच प्रयत्नात इथे मात्र खोलवर पाहायला मिळाली आणि यावेळेला मात्र त्याच्या चढाईच्या जोरावरती आतापर्यंत सिद्धिविनायक मंगळ संघाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ नक्कीच केला. या सामन्यावरती देखील आपण पाहिलं तर मात्र शेवटच्या क्षणामध्ये आहे कोणता संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यावरती विजय मिळवतो. संधी आहे श्री गणेश आगाड वर्सेस जय बजरंग फार्मसी. आपल्याला तिसरा पुकार. दोन्ही संघांनी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना घेण्यासाठी तयारीत राहायचं आहे. प्रवीण जवळ श्री गणेश आगाड जय बजरंग फार्मसी. दोन एमटी मार रहा थर्ड सुपर टॅकल वडवली वडवली संघाच्या मैदानावरती लास्ट मिनिट पुन्हा एकदा चालू करून आलं सिद्धिविनायक मंगळ संघाच्या प्रांगणामध्ये आपण पाहतोय त्याच्यासमोर 2-1-2 असे क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नक्कीच आपल्या प्रांगणात परततोय त्याला प्रत्युत्तर सचिन. सामना मात्र थांबवला गेलाय. पुन्हा रणनीती आपली आहे कारण आता मात्र कधीची लढत मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना या स्पर्धेतला एक दगडी झुंज या मैदानावरती पाहायला मिळते. कोणताही संघ मात्र या मैदानावरती हार मानायला तयार नाहीये. परंतु या सामन्यावरती कोणता संघ विजय मिळते कोणता संघ बाजी मारते या सामन्यावरती काही क्षणातच आपल्याला या सामन्याचा देखील निकाल
पुन्हा एकदा सचिन मात्र घरी पडतो, यशस्वी लढाई करतो, 3 गुण आपल्या संघासाठी मिळवतो. पुढील संघासाठी श्री गणेश आदाड जय बजरंग खारमजगाव. आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं. आपल्याला फायनल कॉल आहे. श्री गणेश आदाड जय बजरंग खारमजगाव. आपल्याला फायनल कॉल मिळतोय. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी आपण मैदानावरती यायचं. मैदानावरचा चालू सामना संपतोय. श्री गणेश आदाड जय बजरंग खारमजगाव. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. लास्ट मिनिट श्री गणेश आदाड जय बजरंग खारमजगाव क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी आपण मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी मैदानावरचा चालू सामना संपलेला आहे. दोनही संघांना फायनल कॉल आहे. वेळ मिळणार नाही. श्री गणेश आदाड जय बजरंग खारमजगाव मैदानावरचा सामना संपतोय. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. दोनही संघांनी लगेच मैदानावरती यायचं आहे.